मित्रांनो, विनिंग व्ह्यू या चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शासनाचा आज जो जी आर आलेला आहे तो आहे मुलींना मोफत शिक्षण देण्यासंदर्भातचा. तो मोफत शिक्षण कशा प्रकारे आणि कोणाला भेटणार आहे या संदर्भातचा जी आर आपण वाचन करणार आहोत आणि त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मूळ मुद्दा वाचू आपण. व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS ज्याच्यामध्ये येतील ते, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग SEBC अर्थात मराठा समाजांसाठी यावर आरक्षण दिलेलं आहे ते, आणि इतर मागास वर्ग अर्थात OBC या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करणे बाबत. मुलींना जे शिक्षण शुल्क आहे म्हणजे कॉलेजची फी आणि एक्झाम फी त्या अगोदर 50% सवलत होती, आता त्यामध्ये 100% सवलत देण्यासंदर्भाचा हा जी आर आहे. आता पुढे मेन मुद्द्याकडे येऊया. ह्या जी आर आहे आजचाच 8 जुलैचा सायंकाळी प्रसिद्ध झाला तो. पुढे सर्व सविस्तरपणे वाचून दाखवतो मी. बघा प्रस्तावना. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या विभागांच्या अधिपत्याखालील शैक्षणिक संस्थांद्वारे राबविल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग OBC, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग SEBC या प्रवर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी म्हणजे ज्यांचं इन्कम हे 8 लाख रुपयापेक्षा कमी आहे असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% लाभ देण्यात येतो. सध्या हे तुम्हाला माहीत आहे की 8 लाख उत्पन्न आहे त्या मुलींना म्हणजे SEBC, EWS आणि OBC या मुलींना 50% सवलत आहे. आता पुढे पाहू. व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण 36% इतके मर्यादित आहे. म्हणजे व्यावसायिक शिक्षणामध्ये 36%च मुली हे प्रवेश घेतात. नवीन शैक्षणिक धोरणानुसार नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP, त्याला NEP म्हणतात, व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने व मुलींना सम प्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्यात तसेच महिला सक्षमीकरणाअंतर्गत आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत ही बाब लक्षात घेऊन किंवा विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या म्हणजे 5 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीत विचार विनिमयांती पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आला. आता शासन निर्णय काय आहे तो आपण वाचणार आहोत. राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित टप्पा अनुदान म्हणजे 20%, 60% असे असतात ते, आणि कायम विना अनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतन, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटी असं म्हणतात त्यांना, खाजगी अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून बघा कोणाला खाजगी अभिमते व स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस CAP व्यवस्थापन कोट्यातील व संस्था स्तरावरील प्रवेश वगळून म्हणजे ही जी मॅनेजमेंट कोटा आहे म्हणजे तुम्ही पैसे डोनेशन भरून करता आणि जे संस्था प्रवेश करते त्यांच्यासाठी हे लागू नाही. 50 लाख आणि 20 लाख मेडिकलला भरतात, 50 लाख 60 लाख मेडिकलला भरतात, ते व्यवस्थापन मॅनेजमेंट कोटा झाला. काही DED अगोदर 2-2.5 लाख भरत होते, तशा प्रकारचा हा प्रकार यांना सोडून प्रवेशित विद्यार्थ्यापैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न म्हणजे ज्या फॅमिलीचं 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे, 8 लाख व त्यापेक्षा कमी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इतर मागास प्रवर्गातील व शैक्षणिक मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या मुलींना उच्च तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग, कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागाकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% लाभ ऐवजी 100% लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष 2024-25 म्हणजे आता ही जी काही ॲडमिशन होणार आहेत
2024-25ला ह्या जूनपासून म्हणजे आता कॉलेज ज्यावेळेस सुरू होईल तेव्हापासून मान्यता देण्यात येत आहे. तसेच यासाठी 9,906 कोटी रुपये अतिरिक्त आर्थिक भारास मान्यता देत आहे. वरीलप्रमाणे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये 100% सवलत देण्याच्या योजनेचा लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या महिला व बालविकास विभाग शासन निर्णय 6/4/2023 6 एप्रिल 2023 मध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक संस्थाबाह्य वर्गवारीद्वारे समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुज्ञेय असेल, म्हणजे त्यांना देखील लागू असेल. पुढे सर्व संबंधित प्रशासकीय विभागाकडून आर्थिक तरतुदी सुधारित करून सदर योजनेची निधी संबंधित प्रशासकीय विभागाच्या लेखा शीर्षकांतर्गत अर्थसंकल्पित करण्यात यावा. तसेच शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क लाभाच्या अंमलबजावणीकरता सर्व संबंधित प्रशासकीय विभागांना आवश्यकतेनुसार स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात यावे, म्हणजे पुढे त्यांना ऑर्डर द्यावं. मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार EWS प्रवर्गास इतर मागास प्रवर्गाप्रमाणे उत्पन्न मर्यादेचे निकष एक समान राबवण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने प्रस्तावित केल्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या 7 ऑक्टोबर 2017 रोजीच्या शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देत आहे. काय म्हटलं आहे बघा, EWS आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ अनुज्ञेय करताना EWS प्रमाणपत्राऐवजी आई वडील दोन्ही पालकांचे एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनुज्ञेय करण्यात येत आहे. तसेच जे विद्यार्थी नोकरीत असतील त्यांचे आई वडील यांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्याचे उत्पन्न प्रमाणपत्रासाठी विचारात घेण्यात यावे, म्हणजे कुणी आई वडिलासोबत तो पण जॉब करत असेल तर ते पण इन्कम गृहीत धरण्यात यावा असं म्हटलेलं आहे. पुढे EWS आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरता मिळाल्यानंतर ही सवलत त्याचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अनुज्ञेय राहील. म्हणजे फर्स्ट इयरला लाभ घेतला आहे या राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजनेअंतर्गत, परंतु आता ते पुढे सेकंड इयर थर्ड इयर असेल त्याला देखील त्याचा लाभ देण्यात यावा. अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. आता इन्कम सर्टिफिकेट एकदा सादर केलं की विषय संपला. पुढे उत्पन्न प्रमाणपत्राबाबतच्या उपरोक्त तरतुदी संस्थात्मक संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुज्ञेय करण्यास मान्यता देत आहे. पुढे संबंधित प्रशासकीय विभागांनी वरीलप्रमाणे त्यांच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करावी. या व्यतिरिक्त योजनेच्या अन्य अटी व शर्ती कार्यपद्धती कायम राहतील. जे काही आता लेटर येईल त्यानुसार टर्म अँड कंडिशन ते लागू असतील. 7वा मुद्दा, शासन निर्णय दिनांक 5 जुलै 2024 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे आणि हे आदेश दिलेला आहे. आता अशा प्रकारे ह्या टर्म अँड कंडिशन आहेत आणि हे सगळं हे जे आहे म्हणजे या एक प्रकारे ना ओपन कॅटेगरी असणाऱ्या मुलींना ही सवलत नाही. आता मुळात EWSमध्येच खूप मुली आहेत, क्वचित असे असतील की त्यांचं ओपन कॅटेगरीमध्ये असेल आणि त्यांना ते लाभ घेता येणार नाही. म्हणजे 99% मुली या निःशुल्क शिक्षण घ्यायसाठी पात्र असतील असा माझा अंदाज आहे. क्वचित एखादी मुलगी असेल की त्याच्या वडिलांचं इन्कम जे 8 लाखाच्या पुढे असल्यामुळे ते अपात्र होतील. तर मित्रांनो अशा प्रकारचं GR आलेला आहे. मुलींनी शिक्षणासाठी खूप संधी दिलेला आहे, कारण बऱ्याच ठिकाणी पैशाच्या अभावी त्यांचं शिक्षण होत नव्हतं. आता तर पूर्णपणे मोफत शिक्षण असल्यामुळं यापुढील चिंता मुलींच्या शिक्षणाची पालकांचीही मिटलेली आहे. या संदर्भात राज्य शासनाचे विशेष आभार आपण मानायला हरकत नाही. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.